हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 4.2 मध्ये थर्ड क्वेश्चन सुरू करतोय. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल इंटिग्रल 0 to 1 upon x plus under root of a square minus x square dx. तर या एक्झाम्पलमध्ये डिनॉमिनेटरचा जो रूट फॅक्टर आहे तो आहे अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन काय देतो? x इज इक्वल टू मे बी a sin थीटा और a cos थीटा. आता इथे आपण सबस्टिट्यूशन घेऊया. पुट x इज इक्वल टू a sin थीटा. मग x बाय a इज इक्वल टू sin थीटा मिळेल. सो थीटा इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ x अपॉन a. ओके, आता इथे आपण डायरेक्ट लिहू शकतो की इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ x बाय a. आता याचा डेरिव्हेटिव्ह dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin थीटा इज cos थीटा. सो a cos थीटा. लिमिट चेंज होईल. when x इज इक्वल टू 0 थीटा इज इक्वल टू sin इनवर्स 0 upon a, that is 0, sin inverse 0 is 0. when x is equal to a, इथे x is equal to 1 आहे. when x is equal to 1 theta is equal to sin inverse of, इथे लिमिट काय पाहिजे बघा, 0 to a हा लिमिट पाहिजे. कारण इथे 1 असेल तर 1 upon a, sin inverse 1 upon a. इथे थोडंसं करेक्शन करा, 0 to a. ठीक आहे. इथे जर 0 to a असेल तर a upon a काय मिळेल? sin inverse 1. sin inverse 1 किती आहे? 5/2. sin 90 is 1. इंटिग्रल काय मिळेल? 0 to 5/2 1 upon x काय आहे? a sin थीटा प्लस अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा and dx is a cos theta d theta. dx ची व्हॅल्यू काय आहे? a cos theta d theta. इथे आपण लिहूया a cos theta d theta. आता इथं इंटिग्रल काय मिळेल बघा, 0 to 5/2 a cos theta d theta upon a sin theta प्लस अंडर रूट ऑफ, इथे a स्क्वेअर कॉमन निघेल इन ब्रॅकेट 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. ओके, आता इथे 1 मायनस sin स्क्वेअर थीटा म्हणजे cos स्क्वेअर थीटा. a स्क्वेअर आहे अंडर रूट मध्ये, अंडर रूटच्या बाहेर आला की तो काय होईल? a होईल. 0 to 5/2 a cos थीटा अपॉन a sin थीटा प्लस a अंडर रूट 1 मायनस sin स्क्वेअर दॅट इज cos स्क्वेअर थीटा d थीटा, which is equal to 0 to 5/2 a cos theta upon, इथं a कॉमन निघेल. a कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय आहे? sin theta प्लस स्क्वेअर रूट मध्ये cos स्क्वेअर थीटा आहे. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल्स and we get cos theta here. so cos theta d theta. इथं a कॅन्सल होईल. 0 to 5/2 cos theta upon sin theta plus cos theta d theta. This is our integral r. आता याला पॉलिसाइज इक्वेशन 1, याला इक्वेशन 1 सपोज करायचं. आता इथं आपण प्रॉपर्टी यूज करायची. आपल्याकडे प्रॉपर्टी कोणती बघा, डेफिनेट इंटिग्रलच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या. प्रॉपर्टी काय आहे? सिन्स 0 to a f of x dx is equal to 0 to a f of a minus x dx. ही प्रॉपर्टी इथे आपण यूज करायची. सो इंटिग्रल r इज इक्वल टू 0 to 5/2 cos of 5/2 minus x upon sin of the theta variable है 5/2 minus theta sin of 5/2 minus theta plus cos of 5/2 minus theta d theta is equal to 0 to 5/2. आता इथं हा cos of 5/2 minus theta फर्स्ट क्वाड्रंट मधला आहे. अँगल हा पॉझिटिव्ह येतो. ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. cos of 5/2 minus theta काय येतो? sin theta. डिनॉमिनेटर
Sin of pi by 2 minus theta is cos theta. So this is cos theta plus sin theta. Cos of pi by 2 minus theta sin theta. Now call this as equation 2. Equation 1 आणि 2 आपण ऍड करून घ्यायचे. So adding equation 1 and 2. Adding equation 1 and 2, we get I plus I is equal to 0 to pi by 2 cos theta upon sin theta plus cos theta d theta plus 0 to pi by 2 sin theta upon cos theta plus sin theta d theta. Addition केली आपण. I plus I काय मिळेल 2I is equal to 0 to pi by 2 इंटिग्रेशन सेम लिमिटचे आहे त्याच्यामुळे आपण हे कंबाईन घेऊ शकतो. cos theta upon sin theta plus cos theta plus sin theta upon cos theta plus sin theta d theta. आता इथं डिनॉमिनेटर सेम आहे आपण न्यूमरेटर ऍड करू शकतो. So 2I is equal to 0 to pi by 2 cos theta plus sin theta upon cos theta plus sin theta d theta. सेम फॅक्टर्स आहेत ते कॅन्सल होतील. इंटिग्रल काय मिळेल 0 to pi by 2 1 d theta. तर 1 चे इंटिग्रेशन theta. This is theta from 0 to pi by 2. Upper limit is pi by 2 and lower limit is 0. This is equal to pi by 2 minus 0. So 2I is equal to pi by 2. So I is equal to किती मिळेल? हा 2 इथे डिवाइड होईल pi by 2 into 2 म्हणजे pi by 4 मिळेल. So I is equal to pi by 4, which is our required answer. तर इथं आपल्याला सबस्टिट्यूशन द्यायचं आहे. x इज इक्वल टू a sin थीटा dx इज इक्वल टू a cos थीटा. लिमिट चेंज करायचे ठीक आहे. x इज इक्वल टू 0 आणि x इज इक्वल टू a. x इज इक्वल टू 0 टू a हा लिमिट घ्यायचा आहे. x इज इक्वल टू a असेल तर थीटा काय येतो पाय बाय 2 येतो. 0 टू पाय बाय 2 इथं काय आलं a cos थीटा अपॉन इथे a sin थीटा आणि a cos थीटा आहे. 2 मला sin स्क्वेअर इज cos स्क्वेअर थीटा. सो a cos theta a कॉमन cos theta upon sin theta plus cos theta. आता हा इंटिग्रल 1 आहे. प्रॉपर्टी यूज केली. सेकंड इंटिग्रल आपल्याला हा मिळतो. दोन्ही ऍड केले की आपल्याला सेम ब्रॅकेट कॅन्सल करता येतील. 2I is equal to theta घेतला. ओके. थीटा अपर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट अप केला तर हा पाय बाय 2 येतो आणि 2I असल्यामुळे हा I 2 जो आहे I चा मल्टिप्लिकेट तो इथे डिवाइड झाला म्हणजे आन्सर किती आला pi by 4. So I is equal to pi by 4. तर आपण सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल इंटिग्रल आहे 0 to pi by 2 log of tan x dx. तर या एक्झाम्पल मध्ये पुन्हा प्रॉपर्टी यूज करायची जी आपण आता यूज केलेली आहे. 0 to a f of x dx is equal to 0 to a f of a minus x dx. प्रॉपर्टी यूज करायची. Since 0 to a f of x dx is equal to 0 to a f of a minus x dx. So we'll get integral I is equal to 0 to pi by 2 log of tan x आहे. इथे आपल्याला काय घेता येईल tan of pi by 2 minus x dx. आता इथं याला इक्वेशन 1 घेऊया. इथे tan of pi by 2 minus x काय येतो 0 to pi by 2 log of tan pi by 2 minus x is cot x dx. आता हा इंटिग्रल सेकंड. नाउ ऍड 1 and 2 तर आपण लिहूयात ऍडिंग इक्वेशन 1 and 2.
equation 1 and 2, we get integral I plus I. Integral first and second I plus I is equal to 0 to pi by 2 log of tan x dx. हा फर्स्ट इंटिग्रल आहे. log of tan x dx plus 0 to pi by 2 log of सेकंड इंटिग्रल का आहे cot x dx. आता I plus I इथं काय येतो 2I 0 to pi by 2. सेम इंटिग्रल साठी लिमिट सेम असल्यामुळे आपण इंटिग्रल एकत्र करू शकतो. log of tan x plus log of cot x dx. तर दोन लॉग मध्ये ॲडिशन असेल तर आपण प्रोडक्ट घेतो. सो 2I is equal to 0 to pi by 2 लॉग मध्ये प्रोडक्ट घ्यायचं log of tan x into cot x dx. तर tan आणि cot एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. x into 1 by x असेल तर तो 1 येतो. तसंच cot into tan is 1. cot x into tan x is 1. So 0 to pi by 2 log 1. log 1 ची व्हॅल्यू किती आहे 0. So 0 to pi by 2 log 1 is 0 dx. So our answer is 0. So 2I is equal to 0. I is equal to किती मिळेल 0. This is the required answer. तर इथे प्रॉपर्टी व्यवस्थित यूज करायची. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल 0 to 1 log of 1 upon x minus 1 dx. आपला इंटिग्रल दिला. आता इथं आपण छेद समान करून घेऊ शकतो. लॉगचा ब्रॅकेट जो आहे त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर सेम करून घेतला तर काय मिळेल इंटिग्रल I is equal to 0 to 1 log of 1 minus x upon x dx. आता इथं आपण प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे. आता आपण बघितले since 0 to a f of x dx is equal to 0 to a f of a minus x dx. By using this property we get integral I is equal to 0 to 1 log of 1 minus x is 1 minus x upon again x is 1 minus x dx. So integral I is equal to 0 to 1 log of 1 minus x minus of minus 1 minus 1 minus of minus plus x upon 1 minus x dx. आता इथं प्लस 1 आणि मायनस 1 कॅन्सल होईल. is equal to 0 to 1 log of x upon 1 minus x dx. त्याला इक्वेशन 2 द्या आणि हा इक्वेशन 1 असेल. Now add 1 and 2. Adding equation 1 and 2 we get adding equation 1 and 2 we get I plus I is equal to 0 to 1 log of 1 minus x upon x dx plus 0 to 1 log of x upon 1 minus x dx. आता आपण हे दोन लॉग एकत्र करायचे. I plus I is 2I is equal to 0 to 1 log of 1 minus x upon x plus log of x upon 1 minus x dx. दोन लॉग मध्ये ॲडिशन आहे तर लॉग मध्ये काय प्रोडक्ट आहे. सो 2I is equal to 0 to 1 log of 1 minus x upon x into x upon 1 minus x dx. तर इथे x कॅन्सल होईल आणि 1 minus x सुद्धा कॅन्सल होईल. काय मिळेल 2I is equal to 0 to 1 log 1 dx. तर log 1 ची व्हॅल्यू किती आहे 0. सो 2I is equal to 0 to 1 0 dx. So
So 2i is equal to 0. I is equal to काय मिळेल 2 0 upon 2 that is 0. I is equal to तर इथं पुन्हा आपण प्रॉपर्टीचा वापर केलाय आणि एक्झाम्पल सोडवले. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल. Zero to pi by 2 sin x minus cos x upon 1 plus sin x into cos x dx. पुन्हा सेम जे आपण अगोदरच्या एक्झाम्पल्स मध्ये करतोय प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे. कारण 0 टू a हा लिमिट असेल तर आपण जनरली प्रॉपर्टी वापरायची. इथे 0 to pi by 2 हा इंटिग्रेशनचा लिमिट आहे. सो वी आर यूजिंग द प्रॉपर्टी वी गेट. इथे लिहूयात आपण. कॉल दिस एज इक्वेशन 1. सिन्स 0 to a f of x dx is equal to 0 to a f of a minus x dx. So using this property we get integral I is equal to 0 to pi by 2 sin of pi by 2 minus x minus cos of pi by 2 minus x upon 1 plus sin pi by 2 minus x into cos pi by 2 minus x dx. The sin of pi by 2 minus x काय येतो cos x. Cos of pi by 2 minus x is sin x. So 0 to pi by 2 cos x minus sin x upon 1 plus sin of pi by 2 minus x is cos x and cos of pi by 2 minus x is sin x dx. Now call this as equation 2. And we are going to add these two equations, equation 1 and 2 add करणार. So adding equation 1 and 2. Adding equation 1 and 2 we get I plus I is equal to 0 to pi by 2 sin x minus cos x upon 1 plus sin x into cos x dx plus 0 to pi by 2 sin cos x minus sin x upon 1 plus cos x sin x that is sin x into cos x dx. आता हे दोन इक्वेशन आपण ऍड करतो. I plus I काय 2i is equal to 0 to pi by 2 दोन्ही ऍड केले तर इंटिग्रल आपण एकत्र घेऊयात sin x minus cos x. दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम दिसतोय त्याच्यामुळे आपण न्यूमरेटर ऍड करून होल डिनॉमिनेटर सेम घेऊ शकतो. प्लस cos x minus sin x whole divided by 1 plus sin x into cos x dx. तर बघा न्यूमरेटर मध्ये minus cos x plus cos x cancels plus sin x minus sin x cancels. म्हणजे न्यूमरेटर काय शिल्लक राहिला 0 upon 1 plus sin x into cos x dx. So 0 to pi by 2 0 upon 1 plus sin x cos x is 0 dx. So 2i is equal to 0 hence I is equal to 0. This is our required answer.